एका छोट्याशा गावात आरव नावाचा मुलगा राहत होता. त्याचे स्वप्न खूप मोठं होतं, त्याला शिक्षक व्हायचं होतं. पण त्याची परिस्थिती खूप कठीण होती. घर कच्चं, वीज नाही आणि 2 वेळचे जेवण सुद्धा कधी मिळायचं, कधी नाही. त्याचे वडील मजुरी करायचे, आई घरकाम करायची. कधी कधी घरात इतकी अडचण यायची की आरवला शाळेत जाण्याऐवजी कामाला जावं लागायचं. पण तरीही त्याने स्वप्न सोडलं नाही. रोज संध्याकाळी तो रस्त्याच्या दिव्याखाली बसून अभ्यास करायचा. पावसात भिजत, थंडीमध्ये थरथरत. पण हातातलं पुस्तक कधी सोडलं नाही. गावातील लोक त्याला पाहून हसायचे. अरे, तू काय मोठा होणार? तुझ्यासारखे हजार आहेत. काही वेळा तर मित्रसुद्धा त्याची टिंगल करायचे. त्या शब्दांनी त्याचं मन तुटायचं. पण त्याने स्वतःला एक सांगितलं, एक दिवस मी दाखवून देईन. एक दिवस त्याची आई त्याच्या डोळ्यातले अश्रू पाहून म्हणाली, बाळा, परिस्थितीपेक्षा तुझं स्वप्न मोठं ठेव. लोक काय बोलतात ते ऐकू नकोस. ही गोष्ट त्याच्या मनात खोलवर बसली. पुढच्या दिवशीपासून आरव अजून जोमाने अभ्यास करू लागला. दिवसा काम, रात्री अभ्यास. झोप कमी, पण मेहनत जास्त. अनेक वेळा तो परीक्षेत नापास झाला. प्रत्येक वेळी त्याला वाटायचं, आता नाही जमणार. पण त्याने हार मानली नाही. तो पुन्हा उभा राहिला. पुन्हा प्रयत्न केला. पुन्हा लढला. वर्षानुवर्षांच्या संघर्षानंतर एक दिवस तोच मुलगा शिक्षक झाला. पहिल्या दिवशी वर्गात उभा राहून त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्याने विद्यार्थ्यांकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, मी गरीब होतो. पण माझं स्वप्न कधी गरीब नव्हतं. तुमच्याकडे जे आहे, त्यापेक्षा तुम्ही काय बनू शकता, ते महत्त्वाचं आहे. शिकवण, परिस्थिती कधीच आपल्याला थांबवत नाही. आपणच थांबतो. लोक हसतील, अपयश येईल, पण जो थांबत नाही तोच जिंकतो.